आज 5 सप्टेंबर गुरुवार. सर्वांना शुभेच्छा शिक्षक दिनाच्या. सर्वपल्ली राधाकृष्णन आपले पूर्वीचे राष्ट्रपती, त्यांचा जन्मदिन. तर सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आज आता आपण 1245च्या पुढच्या ओव्या घेणार आहोत, 46 पासून. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. वेदान वेदविदामहो पशुमुखात, प्रोच्चार्य सर्वे स्मिताः. कृत्वा लौकिकभित्तिका प्रचलनं, योगी समुद्बोधितः. गीता ज्ञानमलौकिकं प्रकटितं, विश्वाय शान्तिप्रदं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. काल आपण 45पर्यंत ओव्या घेतल्या होत्या. समजा त्यातला काही भाग समजला नसेल तर पुन्हा एकदा थोडीशी पुनरावृत्ती करूया. काल सांगितलं होतं की 18व्या अध्यायात सहजासहजी आता गीता समाप्तीचा काळ आलेला आहे, क्षण आलेला आहे. आणि गीतेच्या प्रारंभापासून सगळं जे सांगितलेलं आहे शेवटापर्यंत ते एकच शाश्वत अर्थ किंवा एकच शाश्वत तत्व प्रतिपादन केलेलं आहे. प्रारंभापासून शेवटपर्यंत शाश्वत असं जे तत्वज्ञान आहे ते एकवाक्यता आहे. जरी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं असलं तरीसुद्धा भगवंत अर्जुनाला ते एकवाक्यता किंवा एक तत्व समजावून देत आहेत. मग गीता ग्रंथाच्या मध्यभागी किंवा काही ठिकाणी अधिकार प्रसंगी अनेक सिद्धांत सांगितले आणि त्यावर सविस्तरपणे निरूपण केलं. म्हणजे माया असेल, योगाचं असेल, कुंडलिनी योग असेल, हे भगवंतांनी आणि ज्ञानदेवांनी अधिक सविस्तर आपल्याला सांगितलं होतं. किंवा भक्तियोग, आत्मयोग म्हणजे आत्म्याचे सगळे विचार हे अगदी सविस्तर सांगितलेले आहेत. म्हणजे आता पुन्हा पाठीमागं जायची गरज नाही आपल्याला. पण हे सगळे संदर्भ लक्षात न घेता लोक काय म्हणतात, गीताशास्त्रात खूप सिद्धांत सांगितले, काहीच कळत नाही. पहिल्या अध्यायात काय सांगितलं आहे, 7व्या अध्यायात काय सांगितलं आहे, आता 18व्यात तर काय सांगतायत, याची काही संगतीच लागत नाही असं वाटतं. पण भगवंतांनी प्रारंभी जो सांगितलेला आहे सिद्धांत, त्याच शाश्वत सिद्धांताच्या आधारेच गीताशास्त्राची समाप्ती करत आहेत. आता अजून तरी आपल्याला जवळजवळ 550 ओव्या घ्यायच्या आहेत. पण सुरुवातीला अर्जुनाला विषाद निर्माण झाला आणि त्याला सारखं वाटत होतं की मी माझ्या या भावंडांना, मी माझ्या या काका पुतण्यांना किंवा माझ्या गुरूंना, माझ्या महर्षी किंवा हे जे आहेत पितामह, त्यांना कसं काय मारू. आणि आधी निरीक्षणासाठी त्यांनी रथ मध्यावर आणायला सांगितला. निम्मा अध्याय तिथपर्यंत संपलेला होता, कोण कोण जमलेत ते सांगितलेलं होतं. पण त्यानं त्याचं जे सगळं वक्तव्य केलेलं आहे की असं मारून आपल्याला पापच लागेल, मग त्यामुळं सगळा संकर होईल, ते जे सगळं सांगितलं. आणि दुसऱ्या अध्यायात मात्र ते भगवंतांनी त्याला सगळं ऐन वेळेला तुला हे कुठून असं क्लैब्य आलेलं आहे, नपुंसकता आलेली आहे किंवा असं सगळं तुझं जे सगळं सामर्थ्य आहे ते का गळून गेलेलं आहे. आणि तू कोणी करणारा काही नाहीच आहेस ना, सगळं करता मीच आहे, मी करून घेतो तुमच्याकडून. आणि आत्मा हाच तू मारणार तरी ते देह संपणार आहेत, पण देह चिरंतन नाहीच आहेत. असं जे तत्त्वज्ञान सुरू केलं ते हळूहळू त्याला मग
कर्मयोगाची महती सांगितली, मग कर्माच्या जोडीला ज्ञान कसं महत्त्वाचं आहे सांगितलं, मग कर्मसन्यास योग सांगितला. म्हणजे त्याच्याशीच एक एक टप्पा त्यात गुंफत गेले. जसं आपण एखादी माळ घेतो आणि त्या माळेमध्ये एक एक मणी ओवत जातो. आता कदाचित त्या मण्याचा आकार थोडासा काहीतरी चपटा वेगळा काहीतरी आलेला असतो, म्हणजे तो मणीच नाही असं नाही म्हणायचं. आणि मग आपण मध्यावर एक छान मुक्तामणी किंवा कंठमणी घालतो तिकडे, आणि मग असं करत करत पुन्हा ती माळ आपली पूर्ण होते. त्याला आपण एक छान स्क्रू लावतो आणि त्यांनी गळ्यामध्ये घालतो. मग असं कोणी म्हणतं का पहिला मणी वेगळाच होता ना, आता शेवटचा मणी वेगळाच आहे. ती जशी एकसंध असते तशीच या ठिकाणी सुद्धा सगळे सिद्धांत ते आहेत ते शाश्वत आहेत. आणि शेवटसुद्धा गीता अर्थाचा किंवा गीताशास्त्राचा शेवट किंवा समाप्तीसुद्धा तशीच करता आहेत. म्हणून भगवंत सांगतायत की किंवा ज्ञानदेव सांगतायत की तुम्हाला सांगतो की या संपूर्ण गीताशास्त्रामध्ये अविद्येचा नाश हीच विचारभूमी आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, आपलं अज्ञान, आणि अज्ञानामुळं आपल्याला असा घोटाळा होऊ शकतो. आता मगाशी एक छान त्या ताईंनी उदाहरण दिलं, तुमच्यापैकी कुणी जर ऐकलं असेल तर मला ते फार आवडलं, की सगळ्या महिला मिळून एक ट्रिप काढायला लागतात. आता आपल्याला सुद्धा आळंदीची किंवा कुठली तरी ट्रिप काढायची, तर ठरलं बुवा किती जणी येणार. आता समजा आपला 100 जणांचा ग्रुप आहे, त्यातले 50 जण यायचे ठरले. अगदी 50 सीटची बरोबर गाडी मिळवली आपण, आणि आता पहाटे उठून बरोबर ती गाडी आली. त्या गाडीत सगळ्याजणी बसणार. बसायच्या वेळेला बरोबर अजून एक काल परवापर्यंत नावं न दिलेल्या 2 जणी अचानक वृद्ध आपल्यातल्या कोणीतरी महिला येतात, मैत्रिणी येतात आणि म्हणतात आम्हाला पण यायचं हो तुमच्याबरोबर. तर ते म्हणतात की आता म्हणजे कसं नाही कसं म्हणायचं म्हाताऱ्या लोकांना. त्या बाकी सगळ्या गपचूपच बसतात, काहीच बोलता येत नाही. पण त्या म्हणतात पुढच्या 4 सीट रिकाम येत नाही, ड्रायव्हर सीट, त्याच्या शेजारी क्लिनर आणि अशा साईडला 2 असतात. तर आम्हाला निवांत म्हणे त्याच्यावर बसता येईल. एक जण आम्ही ड्रायव्हरच्या सीटवर बसतो, एक जण इकडे बसून आरामात आमचं सामान विमान ठेवता येईल. मला सांगा ती गाडी जाईल का? ड्रायव्हरच नाही तर ती गाडी कशी जाणार? ते जर खाली राहिले तरी 50 नाही 52 नाही 55 झाले तरी काय उपयोग आहे? तसा देह म्हणजे आपली गाडी आहे, आणि ती जर चालवायची असेल, तिची सगळी कार्य व्हायची असतील, तर त्याच्यासाठी ते आत्मतत्व महत्त्वाचंच आहे ना, ते चैतन्य महत्त्वाचंच आहे ना. आणि तेच पहिल्यापासून सांगतायत की आपण बाकी सगळं ठरवलं, पण ड्रायव्हरच नसेल, आपला चालकच नसेल, वाहकच नसेल तर काय उपयोग आहे? तसं हे सगळं भगवंतांनी मोक्षाचा लाभ, हे फळ भक्तांच्या हातात दिलेलं आहे. आपण आता मोक्षाच्या अगदी मागच्या वेळेला मोक्ष मिळू पाहणारा ब्रह्मभूय पाहिलेला होता, आणि आताच्या नंतरच्या श्लोकामध्ये ब्रह्मभूत प्रसन्नात्मा तोही पाहिला. मग आता तो ब्रह्मभूत झालेला आहे, ब्रह्मापर्यंत येऊन पोहोचला आहे. मग आता त्याच्या हातात काही मिळवायजोगं राहिलेलंच नाही आहे. म्हणून 43व्या ओवीत म्हणतात, एथ अविद्या नाशू हे स्थळ, तेणे मोक्षोपादान फळ, या दोन्ही केवळ साधन ज्ञान. तर काय सांगतायत की हा जो मुख्य सिद्धांत आहे, तर त्याच्यासाठी मोक्षाचा लाभ होण्यासाठी पहिलं काय आहे? अविद्येचा नाश, अज्ञानाचा अंधकार नष्ट पावतो, आणि मग मोक्षाचे दरवाजे आपल्याला खुले होतात, उघडले जातात. आणि हा सिद्धांत भगवंतांनी नाना प्रकारांनी विस्तारून सांगितलं. ही 2 साधन आहेत, अविद्येचा नाश आणि मोक्षाचं उपादान म्हणजे स्वीकार किंवा प्राप्त होणं. म्हणून मोक्षफळ हे अर्जुनाच्या निमित्तानं साधकांच्या हातात भगवंतांनी दिलेलं आहे, आणि त्या प्राप्तीचे उपाय सांगितलेले आहेत. आणि ते कशामुळे मिळणार आहेत? तरी तुले नाना परी निरूपिले ग्रंथ विस्तारी, ते आता 2 अक्षरी अनुवादासे, म्हणून उपेय ही हाती जालया उपाय स्थिती, देव प्रवर्तले ते पुढती येण्याची भावे.
मग आता आपल्याला काय करायचं हो? तर भगवंतानं जे शाश्वत मोक्षफळासाठी प्रवृत्त झाले आहेत, त्याच्यासाठी त्यांनी काय केलं की अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला हे सगळं सांगितलं, त्याच्या प्राप्तीचे उपाय सांगितले. म्हणून उपेय ही हाती उपाय जालीय उपस्थिती. आणि मग तो उपाय सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण प्रवृत्त झाले अर्जुनाच्या निमित्तानं. पण त्याच्यामागचा त्यांचा अंतस्थ हेतू काय होता की ज्यांची श्रवणशक्ती मंद आहे, आकलनशक्ती कमजोर आहे, त्यांना पहिल्यांदाच सांगून काही समजणार नाही. ज्याची आकलनशक्ती तीव्र आहे आणि ज्यांना पूर्वी सांगितलेलं किंवा पूर्वार्धात सांगितलेले महासिद्धांत उत्तरार्धात पुन्हा सांगून शास्त्रवचनाची एकवाक्यता करायची. म्हणजे ज्यांना लगेच समजले त्यांना ही ती संगती लक्षात येणार, आणि ज्यांना सुरुवातीला पूर्वार्धात समजलेलं नव्हतं त्यांना पुन्हा ही थोडीशी पुनरावृत्ती केल्यामुळं काहीतरी समजेल, असा उद्देश भगवंताचा आहे. ती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून काय सांगू फार, मज आत्मयाची प्रसन्नता साची लाभताच, पार्थात या लागी नाही. तोची आता येथे सारांशे कथन, करावा म्हणून पुनरपी. साधनेचे रूप विवरितो हरी, साध्य झाले तरी हस्तगत. एकदा साध्य हातात आलंय, मोक्षापर्यंत मनुष्य पोहोचलाय, भक्त पोहोचलाय, तरी पुन्हा हे साधन का सांगतायत? कशासाठी की जे आपण बघतो ना वर्गामध्ये सुद्धा, एखादा पाठ, एखादी कथा किंवा एखादा सिद्धांत गुरुजी, शिक्षक, प्राध्यापक एकदा वर्गामध्ये सांगतात. जे चंट मुलं असतात ती पटकन त्याचं आकलन होतं. मधले असतात त्यांना पुन्हा अजून एकदा सांगावं लागतं. आणि शेवटी म्हणजे ज्यांची अगदीच मंदबुद्धी आहे त्यांना विचारलं काय रे कळलं का? काय? काहीच नाही हो कळलं आम्हाला, काहीच कळलं नाही म्हणतात. मग पुन्हा सर आपल्याला पटवून देतात, पुन्हा उदाहरणावरनं किंवा एखाद्या मुलाला उभं करतात, तुला सांगाय कळलं, तुला काय सांग. आणि मग त्यांना जर कळलेलं असेल तर त्यांच्या तोंडून पुन्हा त्या मुलांपर्यंत पोहोचलं जातं. तसं भगवंतांनी केलेलं आहे की ही शास्त्रवचनाची पुन्हा पुन्हा सांगून एकवाक्यता करायची आणि एकदा सगळ्यांच्या मनात ठसायचं. आत्ता आपण असंही पाहिलं मगाशी दासबोधाच्या विवेचनात की आपण समजा गेली 10 वर्ष किंवा 25 वर्ष काहीतरी हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी, अध्यात्म ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, ते ऐकतोय, गीता पाठ केली, ज्ञानेश्वरी सुरू केली, काही विष्णू सहस्रनाम शिकलो, काही स्तोत्र शिकली, अजून काही ग्रंथ दासबोध अभ्यासतोय, आत्माराम अभ्यासतोय. असं सगळं ऐकलं 5 आवर्त न झाली. आता आपलं एकदाच झालेलं आहे सगळं. आणि एवढी मोठी ज्ञानेश्वरी आपली 5 वेळा व्हायला तर किती, आपलं उरलेलं आयुष्य माहिती नाही आपल्याला किती आहे ते. पण हे सगळं ऐकत असताना आपण जर मागे वळून पाहिलं आणि ते सुरू करतानाची माझी अवस्था की माझं मन कशामध्ये गुंतत होतं, कोणकोणत्या विषयांची मला आवड होती. मध्यंतरीच्या काळात आता माझ्यात थोडा बदल झाला, मग मला ह्या गोष्टी आवडेनाशा झाल्या. मग आता मला काय झालं तर आता कालही त्या एक ताई सांगत होत्या, सुमन जवळेकर, की आता ह्या बाकीच्या गोष्टीत आपल्याला उत्साहच राहिला नाही. पिक्चर नको, टी व्ही नको, पेपरमधल्या अश्लील किंवा वाईट बातम्या नको, किंवा सारख्या हायलाईट्स सांगतात त्याही नको. आता फक्त मन आपलं या भगवंताकडेच लागलं पाहिजे आणि फक्त भगवंताचीच आठवण आलं पाहिजे क्षणाक्षणाला. झोपलं तरी बघा दुसरा विचारच नाही. जे नाम घेत असाल त्या नामाचाच पुन्हा आठव करायचा. रात्री केला की पहाटे उठल्या बरोबर तेच आठवतं. मग जरी जगात काही चाललेलं असू किंवा आपल्या घरात काही चाललेलं असू, मुलाबाळांचं काही असू, त्यामध्ये आता आपण गुंतत जायचं नाही. विषयाच्यामध्ये गुंतत न जाता हे केलं की आपल्याला मोक्षाचा टप्पा अगदी जवळ आला आहे, आपणही तिथपर्यंत पोहोचलो आहोत असं स्वतः. मग माझ्या रागावर नियंत्रण आलं का? अजूनही मला काही व्यक्तींचा का राग येतो, मग त्यांच्याबद्दल मी का नाही प्रेमानं वागू शकत? असा थोडासा काय म्हणूया आपण स्वतःचं स्वतः आत्मनिरीक्षण किंवा आत्मपरीक्षण करायला पाहिजे. आता भगवंत
56व्या श्लोकात सांगतात. आता तसे 22 श्लोक आहेत अजून आणि ओव्यासुद्धा 550 आहेत. सर्व कर्माण्यपि सदा कुर्वाणो मद्व्यपाश्रयः मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदमव्ययम्. काय सांगतायत भगवंत की सर्व कर्माणी सदा कुर्वाणः, सगळी कर्म स्वतः करत असताना मद्व्यपाश्रयः, सगळी कर्म ही माझ्यासाठी मलाच अर्पण करतायत, मला उद्देशून करतायत, मतपरायण होऊन करतायत. असा जर तो कर्मयोगी असेल तर काय होतं, मत्प्रसादादवाप्नोति, प्रसाद म्हणजे माझी कृपा किंवा माझी प्रसन्नता. मी प्रसन्न झालो की मी सगळ्यांना सगळं देऊन टाकतो. म्हणून मत्प्रसादादवाप्नोति, माझ्या प्रसादामुळं प्राप्त करतात काय, शाश्वतं पदमव्ययम्, अव्यय असं जे पद आहे, अविनाशी जे पद आहे त्याला ते प्राप्त करून घेतात. कशामुळं घेतात की जो कर्मयोगी सगळी कर्म मलाच माझ्या कृपेनंच सगळी करत असतात किंवा सगळी मला अर्पण करतात, मतपरायण होऊन करतात. तसं अगदी कृष्णाय नमः, कृष्णाय स्वाहा, रामाय स्वाहा, कुठलंही कर्म आपण आपल्या जी स्वार्थाची असतात तेव्हा नाही कृष्ण राम आठवत, पण मग काही वेळेला आठवतो. पण सगळी कर्म म्हणजे सर्व कर्माणीच्या खाली अंडरलाईन, सर्व कर्माणी अपि सदा, संधी सोडून, कुर्वाणो म्हणजे कुर्वाणः, मद्व्यपाश्रयः, व्यपाश्रय म्हणजे माझ्याशी एकरूप होऊन, मतपरायण होऊन, असा जो आहे कर्मयोगी तो अव्ययम पदम अवाप्नोति, तो माझ्या अव्यय पदाला, अविनाशी पदाला प्राप्त होतो, असं सगळं सांगितलं. आता त्याच्यावर ज्ञानदेव काय सांगतात बघूया. त्याच्यावरच्या ओव्या राहिल्या का आपल्या घ्यायच्या, काल झालेले आहेत ओव्या घेऊन झालेले. आता अजून नवीन ओवी घ्यायच्याच आहेत आपल्याला. मग म्हणे गा सुभटा तो क्रमयोगी या निष्ठा, मी होऊनी होय पैठा माझा रूपी. भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तश्रेष्ठ प्रिय अशा अर्जुनाला सांगतायत, सुभटा, भट म्हणजे सैनिक, पण तो सर्वश्रेष्ठ योद्धा आहे म्हणून त्याला सांगतायत. काय म्हणतायत, तो क्रमयोगी निष्ठ. क्रमयोगी म्हणजे काय आहे की जो मला सगळी कर्म अर्पण करतो, तो म्हणजे निष्काम बुद्धीनं कर्म करणारा जो आहे, निष्ठेनं करतोय, अत्यंत निष्ठेनं सगळी विहित कर्म करतोय. आणि मी होऊनी पैठा, आणि मग मी होऊनी म्हणजे माझ्याशीच एकरूप होऊन जो करतोय तो मी होऊनी होय पैठा माझ्या रूपी, तो माझ्यामध्येच प्रविष्ट होतोय, म्हणजे माझ्याच या दिव्य रूपात तोही एकरूप होऊन जातोय. इथं पैठा शब्द वापरलेला आहे, म्हणजे माझ्याशीच तो एकरूप होतोय. आणि माझी रूपी म्हणजे माझ्या रूपामध्ये तो एकरूप होतो आणि तो माझ्या ठिकाणी अढळ राहतो. पैठा, त्याची चित्त, त्याचं मन, त्याची बुद्धी अजिबात विचलित होत नाही. त्याला खात्री आहे की हे सगळं मी भगवंताला अर्पण केलं की मला अंतिम जे पद हवं आहे ते बरोबर भगवंत मला देणारच आहेत. आणि भगवंत देणार म्हणजे तो भगवंत माझ्याचमध्ये आहे हे मला कळणार आहे. आणि तो आणि मी एकरूप झालो की मला अंतिम पद प्राप्त होणार. पुन्हा सांगतात, सर्व स्वकर्माच्या चौखोळी मज पूजा करो निभली, तेणे प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेने. चौखोळीचा अर्थ आहे सुंदर अशा फुलांनी.
थोडी अडकले होते तिथे, पण विचार करावा लागला थोडासा. काय म्हणताय? स्वकर्माच्या चौखोळी म्हणजे स्वकर्माच्या सुगंधित फुलांनी, सुंदर अशा फुलांनी मज पूजा करून भली, माझी तो पूजा करतो. पूजेला जर फुलंच नसतील तर आपलं मन थोडंसं अस्वस्थ होतं की नाही. तेणे प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते, आणि मग त्यामुळं त्या ज्ञाननिष्ठेने, ज्ञानमार्गाने तो वाटचाल करू लागतो. कारण माझ्याकडून जो प्रसाद प्राप्त होतो त्या प्रसादामुळं तो ज्ञाननिष्ठा आकळी म्हणजे मिळवतो. ज्ञाननिष्ठे ते. कधी कधी बघा आपल्या मनातही नसतं, खूप लोक असतात. आपण एखाद्या स्वामींच्या सभेला किंवा संतांच्या सभेला जातो. आता आपल्यातल्याच एक जण होत्या बघा, आम्ही आळंदीला गेलो होतो तेव्हा संगीता म्हणून. तर त्यांना इतका लाभ झाला की स्वामीजींच्या हस्ते त्यांना सन्मान झाला. त्यांना ते कलश वगैरे तुळशी डोक्यावर घेऊन जाण्याचा सन्मान मिळाला. हा भगवंताच्या सान्निध्यात जवळ जाण्याचा तो एक हे असतो. किंवा अगदी सगळ्यांना प्रसाद मिळतो, आपणही फक्त नमस्कार करायला जावं आणि आपल्याला खास बोलावून ते संत आपल्याला देतात की यांना प्रसाद द्या बरं का. विशेष प्रसाद असेल तर कुठलं तरी त्यांचं एखादं छान पुस्तक किंवा काही जे आपली अपेक्षा पण नसते आपल्याला काहीतरी वेगळं मिळावं, पण असे भगवंत हे गुरूंच्या रूपानं किंवा स्वामींच्या रूपानं आपल्याला देत असतात. कारण आपण स्वकर्माच्या चौखोळी पूजा करतो. स्वकर्माच्या आपल्या सुंदर फुलांनीच त्याची पूजा केली तर त्याचा प्रसाद नक्की आपल्याला मिळतो ज्ञाननिष्ठेने. आणि मग त्यांना ती ज्ञाननिष्ठा प्राप्त होते किंवा ज्ञाननिष्ठेजवळ ते पोचलेले असतात आणि ज्ञानमार्गाने वाटचाल करतात. पुन्हा मागे येणं नसतं, पुन्हा अज्ञानाच्या अंधकारात पडतच नाहीत. त्यामुळं काय होतं, ते ज्ञाननिष्ठा जेथ भली, जेथ हात वसे, तेथ भक्ती माझी उल्हासे, तिया मजसी समरसे सुखिया होय. ते ज्ञाननिष्ठा जेथ हात वसे, हातवसे म्हणजे हस्तगत होते. हातवसे म्हणजे आपल्या हातात येते. म्हणजेच ती ज्ञाननिष्ठा जेव्हा आपल्याला प्राप्त होते, आपण संपादन करतो, हस्तगत होते, त्यावेळेला भक्ताच्या ठिकाणी माझी भक्ती उत्कर्ष पावते. आपण कधी कधी म्हणतो अज्ञानात सुख असतं. म्हणजे एखाद्याची दुःखद बातमी किंवा एखाद्यानं आपल्याला डावललं, काही केलं तर ते नाही कळलं तर आनंदात असतो, पण कळलं की त्यांचं असं असं झालं की मग आपल्याला दुःख होतं. पण इथं उलट म्हणतात की ज्ञान झाल्यामुळं काय होतं, त्याला मी सगळीकडे भरून राहिलेलो आहे हे समजतं आणि ती ज्ञाननिष्ठा माझ्या अस्तित्वाशी समरस होऊन तो कायमचा सुखी होतो. आणि तो ज्ञाननिष्ठा मिळवतो म्हणजेच मग असे सांगितलं तसं ज्ञानमार्गानं वाटचाल करायला लागतो. आपण जोपर्यंत अज्ञानात असतो तोपर्यंत हा सगळा संसार, हे सृष्टीतली सगळी विविधता ही खरी आहे. म्हणजे कशा अर्थी चिरंतन आहे असं मानतो, कायमची आहे असं वाटतं. आता जरी आपण छान घर बांधलं, बंगला बांधला, काही केलं आणि काही मोठं संकट आलं, आता काल परवा पाहिलं की जिथे खूप मोठा पाऊस झालेला आहे, घरं पूर्ण पाण्यात बुडून गेली. काय आहे, नाशवंतच आहे ना. तुम्ही किती कोट्यांनी खर्च करा, आता तो कोटीशिवाय फ्लॅट मिळतच नाहीत पुण्यात किंवा कुठंही. तर त्यापेक्षा एकदा आपल्याला हे ज्ञान झालं की यात मी गुंतण्यापेक्षा मी त्या परमात्म्यात गुंतायला पाहिजे, मी त्याचाच जास्त ठाव घेतला पाहिजे, त्याचाच ध्यास घेतला पाहिजे आणि मग त्याच्याकडे बघत बघत ही कामं केली, त्याला अर्पण करत करत ही कर्म केली की माझी ज्ञाननिष्ठा पक्की झाली. आणि मग मी परमभक्त जो आहे तो म्हणतात तो माझ्या अस्तित्वाशी समरस होऊन कायमचा सुखी होतो.
परत फिरणं मागं बघणंच नसतं की मी आता हे सगळं सोडून आलो आहे, आता मी काय करायचं, असा मनात विचारच होतो. आणि ते गोंदवलेकर महाराजांनी वगैरे सुद्धा किती अशा दुष्ट असतील किंवा अज्ञानी असतील त्या लोकांना केवळ रामनाम करायला लावून, ते घ्यायला लावून खूप जण सुधारले. आणि समर्थांनी तेच सांगितलं, ज्ञानदेवही तेच सांगतायत की फक्त हरी हरी हरी, भगवंताचं नाव घ्या, सगळी कर्म त्याला अर्पण करा. आता पुढची ओवी काय म्हणतात 49 बघा. आणि विश्वप्रकाशित या आत्मया मज आपुलिया, अनुसरे जो करुनिया सर्वत्र ताहे. आता विश्वप्रकाशित या म्हणजे विश्वाला प्रकाशित करणाऱ्या मला, मीच सर्वत्र भरून राहिलेलो आहे या भावनेनं, या शाश्वत भगवंत आत्म्याला जो भक्त प्रेमानं अनुसरतो आणि सर्व भावे करून माझ्यात समावून जातो. खूप सुंदर रचना केलेली आहे. आणि विश्वप्रकाशित या आत्मया मज आपुलिया, अनुसरे जो करुनिया सर्वत्र ताहे. तो फक्त मलाच अनुसरण करतो, माझ्याच पाठोपाठ येतो, माझ्यामध्येच तो सामावून घेतला जातो. कारण का, की त्याची श्रद्धा इतकी असते, त्याची भक्ती एवढी असते, तो फक्त भगवंताच्या प्रेमामध्ये. म्हणून हनुमंताचं गीत आहे ना, ते मी परवाही सांगितलेलं होतं. नाम घेता मुखी राघवाचे, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे रामदासाचा हनुमंत नाचे. तल्लीन होणं, देहभान विसरून जाणं, भगवंताशी एकरूप होणं आणि अक्षरशः त्याच्यापुढे नाचणं, नृत्य करणं. मीराबाई तशीच होती, नामदेवही तशीच होते. सगळे स्वतःला, आणि तुकाराम असं म्हणेल, सगळे सध्या संत मांदियाळीच आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि त्यामुळं तो फक्त भगवंतालाच अनुसरत असतो. त्याच्या मनात हे संसारातलं काय खायला मिळालं आणि काय चव होती, काय काही बघत नाही. तो वेळेला मिळाले ना 2 घास, जे मिळतील ते खुश. मग त्याच्यात हळूहळू बदल कसे होतात ते पुढच्या ओवीत सांगतात. सांडूनी आपला आडळ, अनुसरे जो करुनिया, लवण आश्रयी जळ, काहिंडोनी राहे निश्चळ, वायू व्योमी. जळाचं, लवणाचं आणि वायूचं 2 उदाहरणं दिलेली आहेत. की हा काय करत असतो, आपल्याजवळचा कठीणपणा जो आहे, कडकपणा जो आहे, सांडूनी आपला आडळ. आढळ म्हणजे लोभ. आपल्याजवळचं काही लोभ असतो तो सगळा सांडून देतो, सोडून टाकतो. जसं पाणी सांडून टाकलं की पुन्हा भरता येत नाही, तसा हा आपल्याजवळचा जो आढळ आहे, लोभ आहे, हा सगळा सोडून देतो. लोभ सुटला की बऱ्याच गोष्टी सुटतात बघा. तो कसा, अनुसरे जो करुनिया, नाही, लवण आश्रयी जळ. लवण एकदा पाण्यामध्ये टाकलं, लवण म्हणजे मीठ, तिथं उदाहरणं किती वेळा दिलेली आहेत. पुन्हा त्या मिठाचं वेगळं अस्तित्व राहतं का? हो, नाही. का हिंडोनी राहे निश्चळ, वायू जैसा. आता वायूसुद्धा फिरतो, सगळीकडे फिरतो आणि पुन्हा तो निश्चळ राहतो, आकाशामध्ये शांत होऊन जातो. तसं आहे आपलं सुद्धा. काय म्हणतात ना, करून करून भागलान देवपूजेला लागला. ती जरा थोडी चिडून किंवा असं उपहासाने म्हणली जाते म्हण. पण आपण जेव्हा खूप फिरून येतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की शांत आणि एकांत हा फार महत्त्वाचा, आणि तोच आपल्या दृष्टीनं आपला उत्कर्ष करणार आहे. इतक्या त्या गर्दीत, गजबजाटात, तुम्हाला सांगितलं ना त्या दिवशी तिथे ते फ्लॉवर डेकोरेशन, फ्लॉवर कार्पेट, मोठ्या त्या राजवाडा किंवा सेंट्रम जे असतात तिथलं, ते पाहण्यासाठी गेलो. लाखो लोक गर्दी करून, घुसडघाई करून, पुढं रेटारेटी करून जात होतं. तेव्हा मनात आलं, अगं म्हणलं कशाला एवढ्या लांब आम्हाला आणलंस? कारण हल्ली मोबाईल हे यंत्र आपल्याला सगळं दाखवतं.
ती म्हणली पण त्याची भव्यता कशी कळणार तुम्हाला, मोबाईलवरनं फक्त एवढा स्क्रीन आहे एवढंच दिसणार, तो किती अँगल मी फिरवला तरी कळत नाही. पण एकदा जर आपल्याला ह्या गोष्टीची ओढ संपली, बाकीच्या सगळ्या गोष्टींची गोष्ट संपली आणि मीठ जसं पाण्यात विरघळून जातं किंवा वारा जसं सगळीकडे हिंडून हिंडून पुन्हा आकाशातच शांत होतो, स्थिर होतो, तशी आपली वृत्ती होते. आता काही जण बघा, एखाद्याला तो वडापाव रोज रोज किंवा पाणीपुरी आम्ही बघतो, कडेला सगळं म्हणायचं नाही पण कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य असतं, कचरा कुंडी असते, त्याला लागून ती गाडी असते आणि लोक अगदी ताव मारून किंवा मिटक्या मारत खात असतात आणि पुन्हा घरी येऊन 4-4 दिवस लोक आजारी पडतात आणि म्हणतात अहो कालपर्यंत तब्येत चांगली होती, आजच एकदम बिघडली. कारण काय की एकतर आपल्या आरोग्याच्या दृष्टीनं हे सगळं चुकीचं चालतं, या विषयांच्या मागं जातो. पण एकदा आपण ह्या भगवंताच्या विषयाच्या मागं लागलो की आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या क्षुल्लक वाटायला लागतात आणि मग आपली बुद्धी कशी होते ते पुढं सांगतायत. तैसा बुद्धी वाचा काये, जो माते आश्रयुनी ठावे, तो निषिद्धेही विपाये कर्मे करू. मग एकदा हा जो आहे माझा भक्त, तो काय करतो, तरल आणि कुशाग्र बुद्धीनं आणि मंत्र भरल्या वाणीनं, निष्काम किंवा फलाशा विरहित कर्मानं जो अष्टौ प्रहर म्हणजे एक प्रहर 3 तासाचा असतो, 8 त्रिक 24 तास असं म्हणतात, ते अष्टौ प्रहर म्हणण्याची पद्धत आहे. माझ्याच आश्रयानं प्रत्येक श्वास घेतो. म्हणून बघा ते सोहमचं गीत छान होतं, मागे सांगितलं होतं मी, सोहम सोहम जपते जपते पहुंचो दशमे द्वारा ओम. प्रत्येक श्वासाला जर आपण एकदा ओम म्हणला तरी सुद्धा आपण तिथपर्यंत पोचणार आहे. तर प्रत्येक श्वास तो माझ्याच आश्रयानं घेतो, माझाच आश्रय करून राहतो आणि माझ्या भक्तांकडून चुकून का विना एखाद वेळेला निषिद्ध कर्म घडलं असं एवढंच सांगितलेलं आहे. पुढच्या ओवीत पुढचं सांगितलं आहे, चुकून जर असं निषिद्ध कर्म घडलं, निषिद्धेही विपाये कर्म करू. पुढचं म्हणले, परिगंगेच्या संबंधी बिदी आणि महानदी, एकतेवी माझ्या बोधी शुभांशी. आता एक नवीन शब्द वापरलेला आहे, बिदी. काय म्हटले, गंगेच्या संबंधी, गंगा आपल्याला माहिती आहे, पण बिदी आणि महानदी, गंगेच्या बरोबर एखादी बिदी म्हणजे एखादं अस्वच्छ पाण्याचा पाट किंवा नाला, हे दोन्ही काय होतात, गंगारूपच धारण करतात. गंगेला बघा ना, मधून असे ओहोळ येत असतात का नाही सगळीकडून, आणि ते पुन्हा नदीपर्यंत जातात. मग पवित्र गंगेला मिळणारा एखादा ओहोळ किंवा नाला आणि एखादी महानदी ज्याप्रमाणे गंगारूपच धारण करतात, ती गंगेत मिसळली की ती गंगाच झाली. त्याप्रमाणे माझ्या श्रद्धेय परमभक्ताला शुभकर्म आणि अशुभ कर्म केल्याचे दोष चिकटतच नाहीत, कारण त्यांना दोन्ही सारखंच वाटतं. चुकून घडत असतील त्यांच्याकडनं निषिद्ध कर्म, पण माझ्या सहवासात पाप पुण्य संकल्पनांना एकात्मताच लाभते. एकतेवी माझ्या बोधी शुभांशी. कुणीतरी परवा म्हणलं की एवढा तुमचा भक्त असून तो असा वागतो आणि तुम्ही ते सहन करता, पण त्याच्या दृष्टीनं फक्त भगवंतच असतो, मग ते आपल्या हातनं शुभ घडते अशुभ घडते नाही, तेही त्यांनी भगवंताला अर्पण केलेलं असतं आणि म्हणून तिथे तो एकरूप झालेला असतो. म्हणे माझ्या ठाई क्रमयोगी जाण, मद्रूप होऊन राहे भावे. पुष्पे स्वकर्माची वाहोनी पावन, बरवे पूजन करी माझे. ऐशा परी माते करोनी प्रसन्न, घेईया कळोन ज्ञाननिष्ठा. होय हस्तगत ज्ञाननिष्ठा जेथ, प्रगटते तेथ भक्ती माझी. तेणे भक्ती योगे माझा भक्तोत्तम, एकत्वे परम सुखी होय.
ऐशा परी माझे स्वभावे संपूर्ण सर्वव्यापीपण जाणोनिया विश्वप्रकाशिता आत्मा जो मी एक तया तो साधक अनुसरे उदकिल वण जातसे मिळवून आपुले काठिण्य सांडोनिया मिठाचा खडा कडक असतो, कठीण असतो, तरी तो पाण्यामध्ये विरघळून जातो. ना तरी स्वच्छंद हिंडता पवन जैसा होय लीन आकाशात तैसा माझ्या ठाई झाला जो विलीन काया वाचा मन समर्पोनी तयाच्या हातून प्रसंगे करोन निषिद्धाचरण घडो पार्था परी नदी नाले गंगारूप होती मिळवनिया जाती जेव्हा गंगे शुभाशुभ तैसे एकरूप जाण होता माझे ज्ञान यथार्थत्वे. असं छान सांगितलं की माझं ज्ञान झालं की त्याला यथार्थ ज्ञान होतं आणि तो माझ्याशी एकरूप कसा होतो तर गंगेमध्ये जसे नाले महानदी सगळे एकत्रित येत असतात आणि सगळे एकरूप होत असतात तसा तो माझ्यात एकरूप झालेला असतो. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी इत नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण.